हॅलो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण बऱ्याचदा काय होतं की इतरांना अगदी सहजपणे माफ करतो, पण स्वतःला माफ करायचं विसरून जातो किंवा आपल्यासाठी ते खूप अवघड वाटतं की स्वतःला माफ करणं. कारण काय होतं की कितीतरी वेळा आपण एखादी चूक करतो, आपला निर्णय चुकीचा ठरतो आणि आपण मग त्यासाठी स्वतःला मग दोष देत राहतो किंवा स्वतःचा राग करत राहतो. आणि मग पुढे जाऊन असं होतं की ती गोष्ट सतत मनामध्ये फिरत राहते आणि मनात ती जाणीव वारंवार मतलब टोचत राहते की आपण एखादी गोष्ट चुकीची केली आहे. आणि मग त्या सतत गोष्टी मनात फिरवल्यामुळं त्या गोष्टींची जखम मनात कुठेतरी खोलवर दडलेली असते आणि मग आपण स्वतःला माफ करत नाही. तर आपण स्वतःला माफ करण्याचे केलं पाहिजे आणि स्वतःशीच मग प्रेमाने बोललं पाहिजे की हां, मी चुकले आहे, काहीतरी चूक झाली आहे माझी, पण ठीक आहे की तो माझाच भाग आहे किंवा ती माझ्या प्रगतीसाठी झालेली एक चूक आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण त्याच्यामधून मला काहीतरी शिकायचं होतं. तर स्वतःला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या अंतर्मनाला सांगितलं पाहिजे की चूक म्हणजे काही अपयश नाही, ती फक्त शिकण्याची संधी आहे, त्यामधून आपल्याला काहीतरी शिकायचं होतं, म्हणून ती गोष्ट आपल्याकडून झाली आहे. तर आयुष्यात अशा चुका झाल्या ज्यामुळे तुम्हाला अपराधाची भावना वाटते, त्या आठवणी आल्या की मन कुठेतरी कटू होतं, घट्ट होतं. तर आपण या सगळ्या आठवणींना एक स्वीकारलं पाहिजे, एक ॲक्सेप्टन्स दिला पाहिजे आणि आपण स्वतःलाच म्हणलं पाहिजे की मी जेव्हा ती चूक केली तेव्हा माझ्या त्या क्षणाच्या जे पण नॉलेज होतं माझं, जे पण ज्ञान माझ्याकडं होतं त्यावेळी, तर त्या सगळ्या नॉलेजच्या आणि माहितीच्या आधारावरच मी तो निर्णय घेतला होता. तेव्हा मला काही गोष्टी समजत नव्हत्या, काही गोष्टी माहीत नव्हत्या. त्यामुळे मी त्या क्षणाची जी पण परिस्थिती असेल त्याप्रमाणे मी वागलो. त्या क्षणी जे पण काही मला योग्य वाटलं, तर त्याप्रमाणे मी वागत गेलो. पण आता मी ह्या सगळ्या गोष्टींमधून, या सगळ्या चुकांमधून काही ना काहीतरी शिकलो आहे आणि पूर्वीपेक्षा माझ्याकडे आता जास्त नॉलेज आहे, जास्त ज्ञान आहे. तर मी आता पुढे जाऊन जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादा निर्णय मला घ्यायचा असेल, तर त्यावेळी मी अतिशय योग्यपणे तो घेईन. तर ही भावना आपल्या मनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे आणि स्वतःच्याच मनाला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्यामुळे मग आपण तो जो आपला पूर्वीचा निर्णय असेल त्याच्यामधून जे पण आपल्याला परिस्थिती सहन करावी लागली, तर त्यामधून आपण खूप गोष्टी शिकलेलो असतो आणि त्याच गोष्टी आपण पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये अनुभव म्हणून वापरतो. तर स्वतःला माफ करणं म्हणजे काही स्वतःवरती दयाभावना किंवा कीव करणं असं नाही आहे. तर ते आपल्या भावनांना मुक्त करून देण्याची किंवा ज्या पण दबलेल्या भावना असतात आपल्या आतमध्ये, त्या दबलेल्या भावना मुक्त करण्याची एक कला आहे. तर हे केल्यावर काय होतं की आपण एकदम मनाने आणि शरीराने हलके, शांत होतो. एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो आणि आपण आनंदी वाटायला लागतं आपल्याला. जसं आपण इतरांकडून माफीची अपेक्षा करत नाही, पण स्वतःला ती माफ करणं हे फक्त आपल्याच हातात आहे आणि म्हणून आपण स्वतःला माफ करणं खूप गरजेचं आहे. कारण अंतर्मनातील जे पण ओझं दुसरं कोणी आपल्या अंतर्मनाचं ओझं कमी नाही करू शकत. ते आपण स्वतःच हलकं करू शकतो आणि स्वतःच्याच प्रगतीचा मार्ग आपण स्वतः खुला करू शकतो. तर ते फक्त आपण करू शकतो आणि आपली ही छोटी जी पण अ, एक ॲक्सेप्टन्सची भावना आहे, तर ते आपण रोज स्वीकारली पाहिजे. आपल्या मनामध्ये ती रोज आणली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की मी स्वतःला माफ करते, मी स्वतःला स्वीकारते आणि मी स्वतःवर प्रेम करते आणि त्याच्याप्रमाणे पुढे जाऊन मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते. आपण अशा प्रकारे रोज ही वाक्य म्हटली पाहिजेत. त्यामुळे काय होईल की आपलं मन आणि शरीर आपोआपच हलकं व्हायला लागेल. आपोआपच आपण आपल्यामध्ये आनंदी भावना निर्माण होईल आणि म्हणूनच आयुष्यामध्ये काय होतं की आपण प्रत्येक क्षणात काही ना काही नवीन अनुभव घेत असतो आणि म्हणून प्रत्येक क्षणाला स्वतःला माफ करणं हे खूप आवश्यक आहे. तर नक्कीच आपण स्वतःला माफ करायला शिकलं पाहिजेत आणि त्यामुळे आयुष्यामध्ये एक आनंद निर्माण केला पाहिजेत. थँक यू.